नाशिक ग्रामीण विभागांतर्गत सायखेडा पोलीस ठाणे येथे आज सोमवारी 25 ऑगस्ट रोजी गणेशोत्सव आणि ईद-ए मिलाद या दोन महत्त्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर विशेष बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीचे उद्दिष्ट आगामी सणांच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखणे, शांतता प्रस्थापित करणे आणि नागरिकांच्या सुरक्षतेसाठी आवश्यक उपाययोजना ठरवणे हे होते। पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास ढोकरे आणि PSI शशिकांत सौंदाने यांनी ही बैठक पार पाडली। त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की गणेशोत्सव आणि ईद-ए मिलाद हे सण समाजात एकात्मता, बंधुभाव आणि आनंदाचे वातावरण निर्माण करणारे आहेत। त्यामुळे हे उत्सव शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पाडावेत, यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे। कार्यक्रमाच्या आयोजनावेळी कायद्याचे पालन करणे, वेळेवर परवानग्या घेणे, ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे पालन करणे आणि सुरक्षा व्यवस्थेवर विशेष भर देणे याबाबत सूचना देण्यात आल्या। बैठकीत आसपासचे ग्रामीण सदस्य, तुळजाभवानी नवरात्र फेस्टिवल अध्यक्ष सायखेडा निर्मलाताई खर्डे, माजी जिल्हा परिषद सदस्य जगन्नाप्पा कुटे, पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यांच्यासह स्थानिक मान्यवरांनीही आपली मते व्यक्त केली। त्यांनी सणांच्या काळात नागरिकांनी एकमेकांना सहकार्य करावे, नियमांचे पालन करावे आणि गावात सलोखा राखावा असे आवाहन केले। या बैठकीला पंचक्रोशीतील सर्व पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, पुढारी, अधिकारी, पत्रकार, बांधव तसेच गणेशोत्सव आणि ईद मंडळाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी पोलीस प्रशासनाला सहकार्याचे आश्वासन दिले आणि सण शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पाडावे यासाठी आवश्यक तो निर्णय घेण्यात आला। ही बैठक सणांच्या आयोजनात सर्व घटकांना एकत्र आणणारी ठरली असून पोलीस आणि प्रशासनाच्या पुढाकाराने नागरिक आणि मंडळांमध्ये संवाद आणि विश्वास निर्माण झालाय। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव तसेच ईद-ए मिलाद याची बैठक आज घेण्यात आली। या बैठकीमध्ये सार्वजनिक उपक्रम कसे राबवले जातात याची आज माहिती देण्यात आली। तर आपल्या सोबत आहेत अशफाक शेख तसेच जगन्नाप्पा कुटे, हे आपल्याला त्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 पगडबंद जातीच्या लोकांना एकत्र करून या देशामध्ये एक आदर्श निर्माण करून सगळ्या जातीच्या लोकांना एकोप्याने राहण्यासाठी जी काही व्यूहरचना करून दिली, त्याच्यातून आम्ही सगळे या ठिकाणी राहतो आहेत। सायखेडा पंचक्रोशीतील लोक या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी जसं गणेशोत्सवाची परंपरा सुरू केली, त्याच्यातून समाज प्रबोधनाचं काम, गाव एकत्र येण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी घालून दिलं। त्या पद्धतीने आमच्या गावात परिसरात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन उत्सव साजरे करतात, नियमाचं पालन करतात, कुठल्याही प्रकारचं विघ्न येत नाही। त्याच्यामुळं DYSP साहेब यांनी या ठिकाणी आजची त्यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग घेऊन PI ढोकरे साहेब आणि आमचे सर्व सहकारी मंडळाचे पदाधिकारी सायखेडा पंचक्रोशीतील उपस्थित होते। पोलीस पाटील बी या ठिकाणी होते आणि परंपरा जी आहे 50 वर्षाची, 100 वर्षाची, ती कायमपणे या ठिकाणी सुरूच राहील। कुठल्याही प्रकारचं विघ्न येणार नाही। या गणपती बाप्पासाठी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। आज सायखेडा पोलीस स्टेशन येथे गणेशोत्सव तसेच ईद-ए मिलाद या दोघांची संयुक्त बैठक या सायखेडा पोलीस स्टेशनमध्ये घेण्यात आली। त्या बैठकीसाठी आपल्या तालुक्याचे DYSP कांतीलाल पाटील साहेब अध्यक्ष होते आणि सायखेडा पोलीस स्टेशनचे इन्चार्ज विकासजी ढोकरे साहेब होते आणि सर्व पोलीस पाटील, सर्व गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे बंधू भगिनी सगळ्या हजर होत्या आणि त्या ठिकाणी बऱ्याच काही सूचना आपल्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी देण्यात आल्या। त्यांनी काय करावं, काय करू नये या बाबतीत सुद्धा मंडळांना सूचना केल्या। त्याच पद्धतीने आम्ही एक सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणून दरवर्षी चांगल्या प्रकारे आमच्या सायखेडा गावामध्ये ह्या गोदाकाठ परिसरामध्ये गणेशोत्सव साजरा होत असतो आणि त्या गणेशोत्सव साजरा करत असताना सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येत असतात। विशेषतः हिंदू पण गणपती बसवतात आणि मुस्लिम पण गणपती बसवतात। त्याचप्रमाणे ईद-ए मिलादच्या सणाला हिंदू पण त्यांच्याकडे हजेरी लावतात आणि त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होत असतात। अशा प्रकारे हा सायखेडा गावचा गणेशोत्सव
आजपर्यंत कुठलाही भांडण तंटा न होता खूप चांगल्या पद्धतीने आजपर्यंतची ती प्रथा चाललेली आहे. अनेक मंडळं आहेत, अनेक मंडळं त्यांच्या शिस्तीने ज्यावेळेस गणपतीचं विसर्जन करायचं असतं त्या विसर्जनामध्ये आध्यात्मिक पद्धतीने त्या गणपती मंडळाचं गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं. एक सायकेडामध्ये तरुण मुलांनी एक ढोल पथक 150 मुलांचा ढोल पथक या ठिकाणी आणलेला आहे. तो ढोल पथक गणेश उत्सवाच्या टायमाला या सायकेडा गावासाठी अगदी मोफत दराने त्या गणपतीच्या विसर्जनासाठी या ठिकाणी दिला जातो. रामनवमीचा सण असेल, तुमचा नवरात्र उत्सव असेल आणि गणपती उत्सव असेल, अगदी मोठ्या आनंदाने ह्या आमच्या परिसरामध्ये हा उत्सव साजरा होत असतो. आम्ही नागरिकांना सूचना करणं हे आमचं कर्तव्यच असतं आणि नागरिकांना आम्ही सांगत असतो. सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी, पोलीस मित्र, आज आगामी गणेशोत्सव आणि ईदच्या अनुषंगाने आपण सर्व हजर राहिलेले आहे. तरी आपला हा कार्यक्रम आगामी कार्यक्रम शांततेमध्ये पार पडेल अशी आम्ही आशा करतो आणि माननीय वरिष्ठांच्या आदेशाने सदरचा कार्यक्रम हा समाप्त झाला असं. नमस्कार. माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री बाळासाहेब पाटील यांच्या आदेशाप्रमाणे व मार्गदर्शनाखाली माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिळखेडकर सर व माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कांतीलालजी पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी गणेशोत्सव व ईद ए मिलाद या अनुषंगाने शांतता कमिटी व मोहल्ला कमिटी यांची बैठक सायखेडा पोलीस स्टेशनला आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस सर्व पंचकृषीतील पदाधिकारी, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी, आमचे सर्व पोलीस स्टाफ, पत्रकार बंधू व इतर मान्यवर सर्व उपस्थित होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व बैठक ही शांततेत पार पडली. गणेशोत्सवामध्ये करावयाच्या उपाययोजना, गणेश मंडळांच्या ऑनलाईन अर्ज नोंदणी, तसेच त्या पद्धतीने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर योग्य पद्धतीनं केलेलं नियोजन, गणपती मिरवणुका, विसर्जनाच्या अनुषंगाने घ्यावयाच्या दक्षता, तसेच ढोल ताशा पथक, वाद्य परवाने या संदर्भातल्या परवानग्या यांच्याबद्दलचं सविस्तर चर्चा या दरम्यान करण्यात आली. माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे जनसंवाद ग्रुपवर सर्व गणेशोत्सव मंडळ व ईद ए मिलादच्या अनुषंगाने पोलीस पाटलांनी, तसेच गणेशोत्सव मंडळ व ईदच्या अनुषंगाने असणारे कार्यकर्ते, संयोजक, आयोजक यांनी घ्यावयाची दक्षता या संदर्भातची नियमावली व त्या पद्धतीने करावयाच्या उपाययोजना यांचे सुद्धा सविस्तर विवेचन करण्यात आलेले आहे. माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी ज्या पद्धतीनं राज्य शासनाचे परिपत्रक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने निर्गमित झालेले आहे, त्या संदर्भाने जी बक्षीस योजना राज्य शासनाने ठेवलेली आहे त्याबद्दलची परिपत्रकाची माहिती सुद्धा सदर बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे. या बैठकीच्या अनुषंगाने अतिशय चांगल्या पद्धतीचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद संबंधित संयोजकांनी व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दर्शवलेला आहे. तसेच या गणेशोत्सवाच्या व ईदच्या सणाच्या दरम्यान कुठल्याही परिस्थितीत मिरवणुकांच्या दरम्यान वाद होऊ नयेत. तसेच आतापर्यंतच्या ज्या पद्धतीनं सहकार्य गोदाकाठ परिसरातील व सायखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत ज्या पद्धतीनं राहिलेला आहे अशाच पद्धतीनं सण उत्सव यापुढेही साजरे करण्यात यावे. तसेच अंमली पदार्थ विरोधी माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी जी मोहीम राबवलेली आहे त्या मोहिमेच्या अनुषंगाने प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने आपल्या गणेशोत्सवाच्या मंडपामध्ये असे जाहिरात करणारे, अंमली पदार्थ विरोधी दुष्परिणामांची जाणीव करून देणारे काही पत्रकं किंवा त्या पद्धतीचं इनिशिएटिव्ह, देखावे आणि त्या पद्धतीचं एक चांगलं समुपदेशन करणारे संबोधने त्या ठिकाणी लावण्याचे सुद्धा या बैठकीमध्ये आवाहन करण्यात आलेले आहे. त्या पद्धतीने सुद्धा सकारात्मक प्रतिसाद त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. सायखेडा परिसरातील चाटोरी गाव, चांदोरी गाव, करंजगाव, सायखेडा, इतर पंचकृषीतली इतर गावे यांचे प्रतिनिधी यांनी सुद्धा अतिशय चांगल्या उत्स्फूर्तपणे या समाजोपयोगी कार्यांचं, सामूहिक कार्यक्रमामध्ये महिला, बालकांचा, वृद्धांचा, ज्येष्ठांचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत असे देखील आश्वासन त्या ठिकाणी दिलेले आहे. आजच्या कार्यक्रमास माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी देखील कायद्याच्या चौकटीमध्ये राहून MSCBच्या परवानग्या, माननीय धर्मादायक आयुक्तांकडे रजिस्ट्रेशन
तसेच वेगवेगळ्या पद्धतीच्या मिरवणुकांच्या दरम्यान डीजे चालकांचा जो वापर आहे तो न करता पारंपरिक वाद्य वाजवून त्या पद्धतीने तो सण उत्सव साजरा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे। या पद्धतीने माननीय पोलीस अधीक्षक सोग यांनी घेतलेल्या इनिशिएटिव्ह प्रमाणे आजची मीटिंग ही एका अर्थाने यशस्वी झाली असं मान्य करावं लागेल। या अनुषंगाने येता गणेशोत्सवाचा सण व ईद ए मिलादचा सण एक सामाजिक बांधिलकी एकोप्याचा संदेश देणारा व एक अभूतपूर्व असा साजरा करण्यासाठी आम्ही सर्व पोलीस विभाग, इथले गणेशोत्सव मंडळ, ईद ए मिलादचे आयोजक संयोजक व सर्व ग्रामस्थ ज्येष्ठ पदाधिकारी यांनी हातात हात घालून सांगड देऊन त्या पद्धतीने यशस्वी करण्यामागे निश्चितच इनिशिएटिव्ह घेऊ ही अशी आपणास ग्वाही देतो। आमच्या पत्रकार बंधूंनी देखील या गोष्टीसाठी खूप इनिशिएटिव्ह घेऊन हे चांगल्या पद्धतीनं त्यांनी जे मार्गदर्शनाच्या बाबतीत आम्हाला देखील काही सूचना केलेल्या आहेत त्याचं देखील इनिशिएटिव्ह आम्ही नक्की घेऊ आणि या पद्धतीनं यावर्षीचा गणेशोत्सव राज्य शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे अतिशय यशस्वीरित्या साजरा करू व चांगला एक फायदा या दृष्टीने पाडून देण्यात येऊ व या परिसरातूनच एक चांगल्या पद्धतीचं बक्षीस वितरण सुद्धा जाईल या दृष्टीने चांगले प्रयत्न करून समाज सुधारणा व व्यवस्था अबाधित राहण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, कटिबद्ध राहू हे याद्वारे आम्ही सर्व जनतेला। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज।